आणि आम्ही गावी जाणार आहोत का हा एक महत्वाचा प्रश्न होता. ते पुढच्या आपण ह्याच्यामध्ये यांना घेऊया आपण. आज म्हणजे नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा, मी कृष्णा, मी श्री आणि ही आमची ढमू तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मला थोडस बोलायला त्रास होतोय, अर्थात तुम्हाला माहितीये तोंडातलं वगैरे आलेलं आहे. ते उष्णता असेल किंवा काय गोळ्या औषधाचे तर थोडस ते तुम्ही समजून घ्याल हे आशा आहेच आणि घेणार, त्यात काही वाद नाहीच. बरं, काही प्रश्न आहेत तुमचे, तर त्या प्रश्नांच्या अगोदर उत्तर देऊ आणि मग ऍक्च्युअल व्लॉगला आपण सुरुवात करूया. सो आता पिल्लूची मस्ती चालली. हाय कर ग, बाय बाय करून. बाय 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 हाय बाय. बरं, आया कुणाची आहे बाबू? तुझी. आजी कशी खोकती? आजी कशी करते आजी? असं करते होय. आणि दादा, दादा कुणाचा? बर बर, बस बस. दादा कुणाचा आहे? कुणाचा आहे दादा? माझा. बरं, अब म्हणून दाखव. बर बस बस. तर हे असं खूप काही चालू असतं त्याचं. आता आपला ब्लॉग याच्यावरच होतं. घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सगळ्यांच्या घरात आनंदमय वातावरण आहे. अर्थात बाप्पा असले की ते असतंच. आणि त्या अनुषंगानेच पहिला प्रश्न आहे. खरं तर खूप जास्त विचारले गेलेले जे प्रश्न आहेत तर तेच आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये घेतोय. पूर्ण ब्लॉग त्यावरती असणार नाही. जस्ट काही मोजके प्रश्न ज्या सारखं येणाऱ्या कमेंट आहेत त्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करण्यापेक्षा विचार केला की थोडक्यात आपण जे महत्वाचे प्रश्न आहेत ते घेऊ आणि मग ऍक्च्युअल व्लॉगला सुरुवात करूया. सो त्यासाठी सुरुवातीलाच काही प्रश्न आहेत ते घेतो. तर पहिला प्रश्न गणपती बाप्पाशी रिलेटेड आहे की तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करणार आहात की नाही इथं. तर आम्ही इथे नाही बसवत, कारण आतापर्यंत तरी आम्ही सेपरेट गणपती नाही केलेला आहे, कारण आमचा गणपती गावी असतो आणि गौराया पण असतात त्यामुळे. आणि दुसरा प्रश्न हा आहे की वहिनींना गौराईसाठी गणपतीसाठी जायचं नाहीये का? तर ऍक्च्युली माझ्या माहेरी बाळंतणीचा विटाळ आहे, त्यामुळे गौरायाच्या अगोदरच्या दिवशी विटाळ फिटतो. तर मग त्यामुळे त्या दिवशी वहिनी तिथे असतील गौरायाला. सो पण त्याच दिवशी गणपती येणार आणि त्याच दिवशी गौराया असं, कारण की विटाळ असल्यानंतर किंवा सुतक असलं तर सुतक फिटतं ना ज्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी जर ते येणार असेल तर त्या दिवशी करतात. आणि ते भाऊबंदकी असते ना, त्यांच्या विचार विनिमयाने ज्या मोठ्या मंडळी आहेत तर त्या ठरवतात आणि त्या अकॉर्डिंग बाकी सगळे ते फॉलो करत असतात. तर ते तसं माझ्या माहेरी ठरवलंय, त्यामुळे मग ते सगळेजण बाळंतीचा विटाळ संपल्यानंतर गौराया बसवणार आहेत. आमच्याकडे महालक्ष्मी म्हणतात, लक्ष्म्या येतात असं. विशेषतः माझ्या सासरी लांबजण्याला आणि माहेरी ढोराळ्याला पण लक्ष्म्या येतात असंच म्हणतात. आता बाकीकडे कसं काय असेल ते तुम्ही सांगू शकता मला. कोल्हापुरामध्ये आम्ही जेवढं बघितलं त्याच्यामध्ये जास्त तर म्हणजे शंकरोबा आणि गौराईच असते असं आहे. सो प्रत्येक ठिकाणी थोडा चेंज आहे, पण उद्देश सगळ्यांचा तोच असतो. श्रद्धा, आनंद, उत्साह आणि प्रेम, आपुलकी ह्या गोष्टी तर त्यामुळे निर्माण होतातच. चैतन्याला तर काही पारावार उरतच नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी. महत्वाचा प्रश्न हा पण विचारला जातो की तुझी तब्येत आता कशी आहे सध्या सांग, कारण खूप जर आता एवढं आम्ही आमचं सगळं आयुष्य तुमच्यासोबत शेअर करतोय तर अर्थातच हेही सांगणं आमचं कर्तव्य आहे की मी आता रिकवर होतीये. फक्त त्या प्रोसिजरमधनं ड्रेसिंगचे सुद्धा आता 1 दिवस आड केले मॅडमनी, तेही तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. दररोज जायचं नाहीये, 1 दिवस आड असं जातं. कारण कसं माहितीये का, पहिले आता इथपर्यंत आहे ना डेली जायला लागायचं, बरीच विचित्र प्रोसेस होती बरं का ते असतं. आणि कसं बरं का, ज्या नवीन आया होणार आहेत तर त्यांनी या गोष्टीचा अजिबात धसका घेऊ नका.
हे सगळ्यांच्याच बाबतीत होत नाही. एवढ्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला की मी त्यावेळी खूप अडचणीत होते आणि मला कुठून तरी मार्ग मिळेल म्हणून तो शेअर केला. पण ज्या नवीन आता प्रेग्नेंट महिला आहेत तर त्यांनी घाबरून जायची गरज नाहीये. हे सगळ्यांच्या बाबतीत नाही होत. तरी सुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला पॉझिटिव्हली जर बघायचं झालं तर हे शिकू शकता की म्हणजे बाकी इतर सगळ्या गोष्टींना व्हॅल्यू देण्यापेक्षा तुम्ही आई असता त्यावेळी बाळाची काळजी तर घेणं, आणि आपण घेतोच, सगळ्याच जणी घेतो, त्या आईला कुणीच सांगायची गरज नाही. पण त्या पलीकडे जाऊन बाळाने पिऊन जे दूध शिल्लक राहतं किंवा खूप जास्त दुधाचा फ्लो असतो तर ते जे दूध आहे एक्स्ट्राचं ते काढून टाकणं किंवा इतर कुण्या आया वगैरे असतात ना त्यांची मदत घेऊन थोडंसं पैसे गेले तरी हरकत नाही. पण ह्या गोष्टी ज्या मी माझ्या चुकांमधनं शिकली ते सांगते, त्यात तुम्ही चुका करू नका. एक्स्ट्राचं दूध लिटरली तुम्ही काढून फेकून द्या बाळपीत नसेल तर, पण ते काढण्याची मेहनत घ्या. तुम्ही तुमच्या आप्तजनांना रिक्वेस्ट करा, ते मदत करत नसतील सिम्पली बाहेरची सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता. यावरती तुमचं काय म्हणणं आहे? कारण की तुम्हाला जो त्रास होणार आहे तो त्रास सहन करायला घरातलं किंवा इतरत्र कुणीही येणार नाही. त्यामुळे आपल्याला त्या फेजमधून जायचं तर आपणच त्यावरती सोल्युशन काढणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे घाबरून अजिबात जाऊ नका. असं सगळ्यांच्या बाबतीत नाही होत. खरं तर आई पण हे खूप गोड असतं, खूप आनंदमय असतं. फक्त लॅक ऑफ नॉलेज किंवा आपल्या काही हयगईमुळे आपल्याला त्रास भोगावा लागतो. त्यातला एक प्रकार माझ्यासोबत घडला. हे सगळ्यांच्या बाबतीत होत नाही, तुमच्या तो होणारच नाही. हीच मी देवाला प्रार्थना करते. आणि फक्त यातनं हे शिका की असं माझ्यासारखी चूक तुम्ही नका करू. सो हे एक आहे. आणि अजून हा प्रश्न एक आहे, हां, तर तब्येत कशी आहे? तर मी रिकवर होते. इव्हन मी कामाला पण सुरुवात केलेली आहे. आता इथून लेटेस्ट सगळे अपडेट व्हिडिओ येतील. कारण अशा मधल्या कालावधीमध्ये पाहुणे रावळे येणं मध्ये गॅप खूप झाले, त्यामुळे पेंडिंग व्हिडिओ तुम्ही पाहत आहात. आता यानंतर जो व्हिडिओ येणार आहे रंकाळ्यावरती हे मुलांना घेऊन गेलेले, तर याच्या पुढे तो मी कनेक्ट करते. खूप मजा मस्ती मुलांनी केली आहे आणि ते मला डिलीट करावंसंच वाटत नव्हतं. सो मी म्हटलं की जसा आहे तसा, किती का कमी व्ह्यूज येईनात जास्त येईनात, पण मला तो तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. कारण बालपण जगता आलं पाहिजे, ते जगू दिलं पाहिजे, ह्या गोष्टी आहेत. तर तो व्हिडिओ यापुढे मी तो कनेक्ट करेन. आणि बाकी लेटेस्ट मधले व्हिडिओ परवापासून यायला सुरुवात होईल. कारण पेंडिंग व्हिडिओ आहेत तेच येत आहेत, त्यामुळे काही जणांचा गैरसमज होऊ शकतो. आणि क्लासेस बाबतीत खूप सारे कमेंट्स येत आहेत बरं का. फोन पण येत आहेत, मेसेजेस पण येत आहेत. शेअर केलेला आहे काही बाबा कधी बॅच सुरू होणार आहे, आम्हाला ऍडमिशन घ्यायचं, घेणार आहेस की नाही पुढे क्लासेस, का क्लासेस बंदच झाले किंवा कसं काय आहे. तर क्लासेस बंद केलेले नाहीत, थोडासा गॅप घेतलेला. तर आता पुन्हा आपण ते रिस्टार्ट करतोय आणि लवकरच, म्हणजे लवकर म्हणण्यापेक्षा आता येत्या 10 सप्टेंबरला आपण आपली नवीन बॅच लॉन्च करतो आहोत. आणि ज्यांनी कुणी कॉल केलेले वगैरे, तर काही जणांचे तर कॉल पण आम्हाला त्या सगळ्याच्यामध्ये उचलणं झालं नाही, त्यासाठी सगळ्यांची माफी मागते. आणि इथे स्क्रीनवरती हवं तर नंबर देते, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तोपर्यंत मी अगदी ठणठणीत बरी होईल. डॉक्टरच्या सल्ल्याने हे सर्व घेतलं, त्यामुळेच गॅप घेतला एवढा जास्त की 10 सप्टेंबर पर्यंत मी आराम करणार आहे. त्यानंतरच मग आपण बॅच नवीन जोश मध्ये आपण नवीन अपडेट, काही महत्वाच्या अपडेट्स आपली ही बॅच असणार आहे. हो. ज्यांना पुन्हा ऍडमिशन घ्यायचं आहे ना, ते स्क्रीनवर नंबर आहे, त्याच्यावरती कॉल करून मेसेज करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. ही एक गोष्ट झाली. आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, वहिनी इथे कसं काय गणपतीला? तर गणपतीला त्या इथं नाहीयेत, आता त्या गावी पोहोचलेल्या असतील हा व्हिडिओ येईपर्यंत. आणि 1-2च व्हिडिओ पेंडिंग आहेत, तर ते पेंडिंग व्हिडिओज येत आहेत. सो समजून घ्या. आणि बाकी आतापर्यंत जेवढं तुम्ही प्रेम दिलं व्हिडिओजला तेवढंच यापुढेही द्यायलाशी आशा आहे. त्यानंतर जे व्हिडिओज येतील ते खूप इंटरेस्टिंग आहेत आणि खूप सुंदर आहेत. तर ते सुद्धा खूप सारे महत्वाच्या गोष्टी शेअर करायचे येतात, तर पुढे अपकमिंग ब्लॉग मध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. हो. आणि आम्ही गावी जाणार आहोत का, हा एक महत्वाचा प्रश्न होता. ते पुढच्या आपण ह्याच्यामध्ये घेऊया. आपण आज म्हणजे एकदा डॉक्टरांना भेटून येणार आहोत आम्ही. ते जे सांगतील त्यानुसार, डॉक्टरच्या सल्ल्याने तो निर्णय घेणार आहे, त्याच्यामुळे आपण सांगू शकतो प्रवास करू शकता का किंवा जाऊ शकता का याविषयी ते सांगतील, त्यानुसार आपण डिसिजन घेणार. हिची तर खूप मनापासून इच्छा आहे की बाबा लक्ष्म्याला हिला नेहमी जावं, माझ्या आवडीचं सण आहे. आणि मला असं होतं ना, गेलं की वापसच येऊन बघूया काय म्हणतात डॉक्टर, ते पण मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि चला आता पुढे आपण हा ब्लॉग कंटिन्यू करू. तुमचे काही तरीही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्या संदर्भातला व्हिडिओ घेऊन येऊ. आता डिरेक्टली रंकाळ्यावर जाऊ. चला.
कसं पाहिजे माहितीये का, आठवड्यातून एक दिवस आहे ना फुल विश्रांती पाहिजे की, असं मस्त निवांत आराम करायचा, म्हणजे उठल्यापासून झोपायचं, नाश्ता करायचा, जेवण करायचं, परत झोपायचं असं पाहिजे. तेच नाही म्हणून आपण म्हणतोय बघा, आपल्या आयुष्यामध्ये उद्या विश्रांती घेऊ, नंतर घेऊ, छोटे मोठे आजार असतात त्याला अंगावर काढतोय. हे अगोदर आपण आपल्या आई वडिलांपासून बघत आलेलो आहे की ते किती दुखत असेल तर मुलाबाळाकडे लक्ष देतात, पण स्वतःकडे बिलकुल लक्ष देत नाही. तसं आपण तेच करत असतो, आपलं दुखणं वगैरे आपण इग्नोर करतो, मुलांबाळाकडे जास्त लक्ष देतो, बाकी गोष्टीकडे जास्त लक्ष देतो, आणि जे शारीरिक काय म्हणतात त्याला जास्त हॅरॅसमेंट होती. मग कसं एखाद्या वेळेस मग मोठा आजार उद्भवतो, मग त्यावेळेस असं वाटतं की बाबा आपण अगोदरच काळजी घेतली असती तर ही परिस्थिती आली नसती. त्याच्यामुळे आहे ना, जर त्रास असेल तर विश्रांती घेणं गरजेचं आहे आणि वेळेत उपचारही घेणं गरजेचं आहे. कारण आहे ना, अंगावर काढणे हा प्रकार म्हणतात आपल्या ग्रामीण भागामध्ये बघा, बऱ्याच गोष्टी आपण अंगावर काढतो. तसं आहे, तर मेजर गोष्टी ज्या असतात ना हेल्थच्या रिलेटेड वेळेत उपचार घेणं गरजेचं आहे आणि विश्रांती घेणं. असं वाटतं ना, आराम झोप घ्यावी वाटते कधी कधी, पण ती येत नसती. असं बघितलंय मी, ज्यावेळेस बाहेर ड्युटीला असल्यानंतर आहे ना, इकडं साप्ताहिकला येणं होत नाही, मग एक दिवस सुट्टी तिथंच विश्रांती घेऊन काढायची असते ना, तर त्या दिवशी मुळीच झोपसुद्धा येत नाही, डोक्यामध्ये विचार आपले बंद होत नसतात. अशा गोष्टी येतात. असं कोणाकोणासोबत होतं ते कमेंट करून नक्की सांगा. ही रेग्युलरची आणि ही तुपातली आहे. तू कोणती घेतली चिकू? काय रे? तुपातली आहे. तू कोणती घेतली चिकू? काय रे? खाऊन बघ नाही, छान आहे का? आवडली? आणि शेवदाजानं कोणती घेतली आहे? बघ छान आहे ना. आणि श्रीनं बघा, 2 दिवसापासून पोरं महाग लागले की बाबा आम्हाला रंकाळ्याला घेऊन चला, परंतु 2 दिवसापासून प्रचंड पाऊस चालू आहे कोल्हापूरमध्ये, सतत पाऊस चालू आहे. त्यामुळं आणि मी माझ्या ड्युटीतून पण मला वेळ मिळत नव्हता, त्याच्यामुळं मी घेऊन जाऊ शकलो नाही. आणि आज थोडंसं वाटतं, पण आता पण बारीक पाऊस चालू आहे. आणि माझ्या अगोदर तिकडेच मी म्हणलं की बाबा चला लवकर तुम्ही काय असेल ते अभ्यास करा. तिकडून येताना फोन केला ऑफिसवरून की बाबा अभ्यास केलं तर घेऊन जातो. मग अभ्यास वगैरे काय दिलेला टास्क त्यांनी कम्प्लीट केला. आल्यानंतर मग माझ्यासोबत जेवण केलं सर्वांनी, आणि जेवण करायला जेवढा जास्त वेळ लागतो त्याच्या कितीतरी कमी वेळेत आज त्यांनी जेवण कम्प्लीट केलं. का तर बाहेर जायचं आहे म्हणून. तर चला, माझ्या आधी रेनकोट वगैरे घालून रेडी आहे तिकडं, तर आम्ही आता जातो रंकाळ्याला. आता माझ्या अगोदर जाऊन तिकडे थांबल्याचं बघा, इकडं आता सगळे रेनकोट घालून रेडी झाले. ते कुठे गेलं बारक? गेलं कवाचं खाली. रेनकोट घालून एवढी उत्सुकता आहे आम्हाला रंकाळ्याला जायची. ते बारक तर खाली गेली नाही रेनकोट घालून. बारीक आहे पाऊस, पण तरी पण सेफ्टीसाठी रेनकोट घातला आहे. जवळ आहे रंकाळा आम्हाला, आहे की नाही. तर आम्ही जाऊन येतो मस्त रंकाळा, थोडा परिसर बघून. काय काय असणार आहे ब्लॉग मध्ये पुढे पहा, कंटिन्यू इंटरेस्टिंग असणार आहे बघा. नाही पाऊस, आजारी पडते तसलं नाही करायचं, रेनकोट घालायचा. गाडी असू द्या, पण पाऊस आहे, रेनकोट घाला आधी. कुठं आलोय आपण? हा रंकाळा बघा, हे जादू बघा, आमचं जादू कसा दिसतोय. आपण यायचो त्यावेळेस पाणी खूप कमी होतं ना. चला या. जास्त होतं पप्पा. होय, नाही जास्त आले आता पाणी. नाही, खूप कमी. चला, तर मी तर बऱ्याच दिवसानंतर आलो. आम्हाला अशामध्ये वेळ मिळत नाही, सगळं लहान मुलं असल्यानंतर वेळ मिळतच नाही समजा. चला रे बाळा, मी या इकडं. काय बघायचंय? मासे. आत्ता हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय तो निसर्गाशी तुम्हाला जोडणारा आहे, त्यामुळे कसल्याही प्रकारचं म्युझिक वगैरे मी याच्यात ॲड करत नाही आहे. ॲज इट इज रॉ व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असेल. तर बालपण तेही इतकं निरागस आणि त्याच्यामध्ये इतकं सुंदर असं हे निसर्गातलं काय म्हणू, मोहून टाकणारं वातावरण.
कुठलंही म्युझिक ॲड करण्याची इच्छा होत नाही आहे. आणि जे कोणी निसर्गप्रेमी आहेत त्यांना डेफिनेटली हा व्हिडिओ आवडणार आहे. सो एक लाईकसुद्धा करू शकता. फिशिंग चालू आहे, मासे पकडायचं चालू आहे. चला हा इकडे बघायचं काय कुठला पक्षी बघू. असे बरेचसे पक्षी पाहायला मिळतात. जायचं डोराला का इथंच राहायचं. हा कशी काढायची सांग. मस्त मजा वाटायला लागली पोरांना. हे मी रेनकोट सांभाळतो यांचे आणि हे मस्ती करायला लागले तर लक्ष द्यावं लागतं कारण पाय घसरला वगैरे. पण थोडस वेळ आज होता म्हणलं चला ह्यांना थोडं फिरवून आणूया. मस्त आहे कोल्हापुरातलं वातावरण. चला यांची डिमांड काय बघा, एवढ्या याच्यामध्ये आईस्क्रीम खायचंय म्हणतात. मोठा इकडे इकडे इथं इथं बघ माझ्या कॅमेरा बघ माझ्या. हा चला इथं फिरून झालंय आता आमचं. आम्ही निघालोय पुढे आता काहीतरी खाऊन घेतो आम्ही. हे काय खायचंय का रे. त्यांना खायचं नाही नुसतं फिरायचंय बघा. पण बराचसा भाग आहे ना शेवाळलाय त्यामुळे आहे ना मुलांना खूप काळजी आणायचं असेल तर काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं नाहीतर खूप मोठी इंजुरी होऊ शकते. अरे कन्स्ट्रक्शन केलं म्हणतोच तेवढं मस्त छोटे छोटे बारीक चिंचा लागले तर हे बघा चिंच. त्याला इमली म्हणतोय आम्ही, इमली चिंच. काय खायचंय रे, काय खायचंय. पाणीपुरी. पाणीपुरी तुला. पाणीपुरी चिकूला पाणीपुरी खाय ना. चिकूची पाणीपुरीची आहे. याला आईस्क्रीम खायची आहे. त्याला तुला त्याला चीज शेवपुरी खायची. हा चीज शेवपुरी सांगितली आहे ना. यालाही हे खायचं आहे. सगळे मिळून खायचं. घे रे चिकू, दोघ जण खावा. चला तू पण खायचं दोघं. हळूच ये आईस्क्रीम आहे. नाही नाही उगं म्हणलं उगं. थंड वाफ निघाली. बघू शकता कोल्हापूर निसर्ग सौंदर्य आणि शहरामध्ये सुद्धा असं तुम्हाला छान शांत वातावरण पाहायला मिळतं. कोल्हापूरचं वैशिष्ट्य. मग चला बघा बघा नाम्या म्हणतात. त्याचं नाव काय. किती छान टिळा आहे बघ याच्यावरती. मध्ये मध्ये जाताना पक्षी. आता हे इकडे आला, इकडे आला. काय
आता वापस मध्ये जातो. पान कोंबडा टाकलाय मोठा साईड ट्रॅप टाकलाय. तो इकडे निघाला. आता खाली थोडीशी पावसाने उघडप दिली त्याच्यामुळे आहे ना पोरांना घेऊन येऊ शकलो. बघा चला आता मला ड्युटीला जायचंय. निघतो आता. मग मज्जा आली. खुश. श्री बघू. श्री खुश आहे का? श्री बास एवढ्यांदा नाही वाजवायचं. बाळ झोपलं असेल तर चला. सारखं का होते माहिती का टिकली? कारण पिल्लू सारखं काढून घेते ती. आणि हे गेले ड्युटीला. मुलांना रंकाळ्यावर नेऊन आणले. त्यानंतर मग आता ड्युटीला गेले. मुलं आराम करतात. मी काय बोलते हे तुम्हाला ऐकू होते का नाही माहित नाही, कारण टी व्ही चालू आहे. छान मामीने शंभर घातली तुम्हाला. वा किती कौ छान छान तयार झाला तुम्ही. ते कस तिला दिसलं ना, दिसलं की तिला अशी ओढणीसारखं घ्यायचं असतं. आता बघा बाळ काय करतेस तू? ओढणी घ्यायची आहे. कसं घेतात बरं ओढणी? आमचा गोंधळ असं हे असं घेतात. हे असं. अरे 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 खुश 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 असं घ्यायचं. दुसऱ्याने दिलाला पटत नाही स्वतः. का ग बाई. चला अभ्यास करा. शौर्य अभ्यास. चिकू अभ्यासाला बस. लसूण मीठ कोथिंबीर आणल्यामुळे मग कोथिंबीरीचं काय करायचं असं झालं होतं. तर त्याचं लसूण आणि कोथिंबीरीचं ते कुटून मीठ घालून ठेवले जेणेकरून दररोज वापरता येईल. हा टाइम. आणि पिल्लून टिकली काढलेली आहे. माझी पण काढली. तुमची पण काय ठेवतच नाही पोरगी. काय अडचण आई चल हाय हाय आमच्या दोघींची काढली. कसे झाले बैंगन मसाला सांग ना. खरंच दाजू तू घे ना. दाजा थोडा घे ना तुला. खरंच वांग्याची भाजी आवड म्हणजे 1.5 टाला तुला मीठ लागले. आई भाजी कशी झाली? अयो चपाती. होय होय कशी झाली टेस्टला? खरं खोबरं वगैरे काय म्हणते पिलो आजीला बोल ग. मी यू तुझ्याकडे यू छान केलं पिलू. छान आहे. जीव कॅन्सर कॅन्सर बन कॅन्सर डोक्यात जाऊन पकडा रे. पकडा 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 वाटते बाई. तू काय म्हणलेलं की वाय झालं की मग तिला बोलणार.
अरे माणसाच्या वेळेनुसार मत बदलत असते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. उठ कुणाचं काय कुणाचं काय. तिला रडायला पप्पा पप्पी पप्पी आपल्या कुंभरवाडीच्या शेतात लय मोठे लागलेत. करा मम्मी. आज आहे ना पूर्ण दंगा आहे. आणि खरं गोकुळ तर इथं आहे बघा. मस्त आहे बघा कसं दंगा चालू आहे बघा. हे आपण पण लहानपणी असा दंगा केलेला असतो आहे की नाही तसं. परंतु उद्या शौर्य चिकू वगैरे जाणार आहे त्यामुळे उद्या एकदम शांतता असेल. आणि पिली तर आहे ना विशेषतः शौर्य दाजाला लय मिस करणार आहे. कारण तो खाली तिला ठेवतच नव्हता. सारखं उचलायचा आणि घेऊन जायचा. खाली सुद्धा घेऊन जायचा. मग अशी ना आमचं जेवण सुरू होतं आणि तेव्हा आमचं जेवण होईपर्यंत ह्यांनी घेतलं होतं बाळाला आणि वैरी खाली जेवण करत होत्या. तर वैदी दिसल्या की ह्यांच्या काकेतून खाली वापरत शक्यतो बसलेल्याकडे ती जात नाही. फिरायला उभं असेल त्याच्याकडे जास्त जाते. तरी पण तिचं होतं. आणि आमच्या कुणाच्याच कपाळाला टिकली दिसत नसेल त्याचं कारण नाही. आणि वर्षाचा आवाज असा का बोलते असं प्रश्न पडणार आहे. त्याला तोंडातलं खूप आलेला आहे. अल्सर तोंडात हो त्यामुळं तिला बोलता येत नाही. जाणार तर कस्तरच वाटेल आजच. कसं होय किती फ्रेश उद्या आहे का नाही सगळे असल्यामुळं. आता झोपेच्या टाइम एवढी मस्ती चालली.